नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत आईची शिकवण या कथेचा अंतिम भाग. मागच्या भागात आपण वाचले, मनूच्या मोबाईलवर कॉल येतो पण तिच्याकडून तो रिसीव्ह होत नाही. आता पुढे. आई, उशीर होतोय. हो ग, हे बघ झालेच. हा डब्बा. जेवणाचा डबा मनस्वीकडे देत रमाताई म्हणाल्या, काही उशीर होणार नाही, घाई करू नको. मोबाईल घेतला का? अरे हो, विसरलेच मी, असे म्हणत मनस्वीने मोबाईल हातात घेतला आणि मोठ्याने ओरडली, आई, अगं विवेकचे 2 मिस कॉल आहेत. कधी येऊन गेले कळलेच नाही. आता काय करू? मनस्वीला खूप टेन्शन आले होते. ती तिथेच सोफ्यावर बसली. मनू, टेन्शन नको घेऊ. मला पण नाही ऐकायला आली रिंग. तू कॉल कर परत. मनूने विवेकला कॉल लावला. 2-3 वेळा रिंग वाजली. कोणीही उचलला नाही. दुसऱ्यांदा परत तिने कॉल लावला तरीही रिस्पॉन्स नाही म्हटल्यावर मनूचा धीर सुटला. ती रडतच आईला म्हणाली, नाही उचलत तो कॉल. आई, त्याला वाटले मी मुद्दाम नाही उचलला. मनूला घट्ट मिठी मारून तिच्या पाठीवरून हात फिरवत रमाताई तिला समजावत म्हणाल्या, मनू, असे काही होणार नाही. मी आहे ना. मला माहिती आहे ना तू मुद्दाम केले नाही ते. वेळ पडलीस तर मी बोलेन. तू आधी शांत हो. विश्वास ठेव आणि निघ लवकर. गाडी हळू चालव. पोहोचलीस की फोन कर. हो, येते मी, असे म्हणून मनू निघाली. गाडीवर जात असताना विवेकच्या आधी घरी पोहोचले पाहिजे. काहीही झालं तरी मी आता सॉरी म्हणून टाकते. आई म्हणत होती तसे खरंच असेल का? असे एक ना अनेक प्रश्न मनूच्या डोक्यात घोळत होते. मनूने पोहोचल्याबरोबर आधी खाली पार्किंगमध्ये बघितले. विवेकची गाडी नाहीये पाहून तिला जरा हायसे वाटले. घरी जाऊन तिने आईला पोहोचल्याचे कळवले. डबा डायनिंग टेबलवर काढून ठेवला. पटापट घरात बाकीची साफसफाई केली. इकडे अनंतराव घरी पोहोचल्यावर रमाताईंनी त्यांना सगळी घडलेली हकीकत सांगितली. सगळे ऐकून अनंतराव रमाताईंना म्हणाले, काय करायचे? हे सगळं सुरेश रावांच्या कानावर घालू का? नको, आत्ता लगेच तरी नको. पाहुण्यांच्या घरी आहेत ते, उगीचच टेन्शन नको त्यांना. कदाचित त्यांना सांगायची गरज पण नाही पडणार. मला वाटते मनू सांभाळून घेईन आता सगळे. बरं, ठीक आहे, जेवायला वाढ. मनूचं सगळं आवरून झाले होते. अजून विवेक पोहोचला नाही म्हणून मग तिने त्याला परत कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. विवेकच असेल, त्याला आधी सॉरी म्हणून टाकेल असा विचार करत मनूने आनंदाने दरवाजा उघडला तर समोरचे दृश्य बघून थक्क झाली. तिच्यासमोर एक मोठा गुलाबाच्या फुलांचा बुके होता आणि त्यावर सॉरी लिहिलेले कार्ड होते. क्षणात बुके मागून विवेक हळूच टोकावून म्हणाला, बाप रे, अजून राग गेलेला दिसत नाहीये. मी इथेच उभा राहू का? त्याच्या या बोलण्याने मनू भानावर आली. ओह, सॉरी सॉरी, बुके हातात घेत म्हणाली. वाव, माझ्यासाठी? नाही ग, आई बाबा आले असतील ना, त्यांच्यासाठी. विवेक, काय रे असं बोलतोस? मनू थोडीशी चिडून पण लाडात येऊन म्हणाली. यावर विवेक हसत तिला म्हणाला, एवढं मोठं सॉरी लिहून तुझ्यासाठीच आणणार ना? थँक्यू. मनू खुश झाली होती. मी तुला कॉल केला होता हे सांगायला की आज जेवायला बाहेर जाऊ, पण तू कॉल उचलला नाही म्हणून मला वाटले तुझा राग गेलेला दिसत नाही. तुला आवडणाऱ्या गुलाबांचा बुके घेऊन जाऊ, कदाचित राग शांत होईल म्हणून आणला. विवेक शूज काढत म्हणाला. मी आईकडे गेले होते. तुझा कॉल आलेला लक्षात आले नाही माझ्या, पण परत मी कॉल केला होता. तू का नाही उचलला? अगं त्यावेळेस मी बुके घ्यायला गेलो होतो आणि मोबाईल गाडीतच विसरलो. नंतर बघितला पण म्हटले आता तुला घरी जाऊन सरप्राईज देऊ. अच्छा, तरी पण अजून माझा राग गेलेला नाहीये. तू मला सकाळी न उठवता गेलास आणि ऑफिसमध्ये पण काय झाले ते सांगितले नाहीये. मनू विवेककडे पाठ करत हाताची घडी घालत म्हणाली. विवेक हळूच मनूच्या कानाजवळ येऊन म्हणाला, सॉरी, खरंच सॉरी. आधी मला सांग, जेवायला बाहेर जायचंय का तू काही बनवलंय? आईने डबा दिलाय. ओके, मग जेवायला वाढ. मी फ्रेश होऊन येतो आणि मग सगळी स्टोरी सांगतो. रिअली? मनू विवेककडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाली. हो ग मनीमाऊ, चल लवकर, मला भूक लागलीये. विवेक फ्रेश होऊन आला. दोघेही जेवायला बसले. विवेकने सांगायला सुरुवात केली.
ऑफिसमध्ये ज्या प्रोजेक्टचा मी हेड होतो ना, त्या प्रोजेक्टची कोडिंग करताना गडबड झाली होती. सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी होती. तसं माझ्या कलीगने सगळं सेट करण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रॉब्लेम काही समजत नव्हता. म्हणून मग शेवटी त्यांनी मला कॉल लावला. तुला माहिती आहे, मी तिथूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, पण होत नव्हता. म्हणून मग रिटर्न यावे लागले. खरं तर तुला हे सगळं मी तिथेच एक्सप्लेन करायला पाहिजे होते, पण टेन्शनने हे माझ्या लक्षातच आले नाही. ओह गॉड! पण आता सगळं सॉल्व्ह झालं ना? हो झाले. म्हणून तर त्या गडबडीत तुला कॉल पण नाही केला. 6 वाजेपर्यंत सगळं सेट झाले आणि मग टेन्शन फ्री झाल्यावर लक्षात आले की तुला न सांगता सकाळी निघालो होतो. आणि तसंही रिटर्न यावे लागल्यामुळे तू चिडली असणार, म्हणून मग तुला कॉल केला होता. तू मला सकाळी का नाही उठवले? अगं तुला सुट्टी होती ना ऑफिसला आणि प्रवासात कंटाळली होतीस, म्हणून डिस्टर्ब नाही केलं तुला. हे शब्द ऐकून मनू सुखावली होती. मनातल्या मनात तिला खूप आनंद होत होता आणि आईचे शब्दही आठवत होते. स्वतःला थोडे सावरत अपराधी भावनेने मनू म्हणाली, विवेक, खरं तर मलाच सॉरी म्हणायला पाहिजे. मी खूप चुकीचे वागले. मी सोनालीला असे बोलायला नको होते. मी मी तिला उद्या कॉल करून सॉरी पण म्हणेल. काही गरज नाही आहे त्याची. तुझ्या वतीने मी तिला सॉरी म्हणालो देखील आणि ती त्यावर म्हणाली, मनस्वीच्या जागेवर मी जरी असते तरी असंच केले असते. मी तिची रिॲक्शन समजू शकते. रिअली? ती असंच म्हणाली? मला नक्की गरज नाही आहे ना सॉरी म्हणण्याची? मनूने परत विचारले. नाही ग, जाऊ दे आता तो विषय. आणि हो, एक सांगायचेच राहिले. जेवण झाल्यावर विवेक म्हणाला. काय? मनूने विचारले. बाबांचा कॉल आला होता. उद्या ताई आणि भाऊजींच्या लग्नाचा वाढदिवसाची पार्टी ठेवली आहे आणि आपल्यालाही बोलावले आहे. तर मी उद्याची सुट्टी काढली आहे आणि आपण पहाटेच उद्या निघणार आहोत. रिअली? आय ॲम सो हॅपी, मनू मोठ्याने ओरडली. इकडे चिंतेमध्ये अनंतराव इकडे तिकडे फेऱ्या मारत होते. रमाताई त्यांना म्हणाल्या, अहो काय चाललंय तुमचे? किती तो अधीरपणा. थोडा वेळ एका जागेवर शांत बसा बघू. काय शांत बसा? अजून फोन नाही मनूचा. काय झाले असेल काय माहीत. ते काही नाही. मी जाऊन बघूनच येतो. बरोबर आहे. मनू ना अगदी तुमच्यावर गेली आहे. प्रत्येक गोष्टीत घाई. यावर अनंतराव चिडून काहीतरी बोलण्यात तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. मनूचा फोन असे म्हणत घाईने अनंतरावांनी फोन घेतला. हॅलो बाबा. मन्या, कशी आहेस बाळा? सगळं ठीक आहे ना? मी येऊ का तिकडे? असं सगळं एकदम बोलून अनंतराव मनूच्या उत्तराची वाट पाहत होते. हो बाबा, मी ठीक आहे आणि इकडे सगळं ओके आहे. तुम्हाला काही यायची गरज नाही आहे. सॉरी, तुम्हाला कॉल करायला उशीर झाला मला. कॉलचं काही नाही गं बाळा, पण विवेक ठीक आहे ना? काही बोलला का तुला परत? नाही हो बाबा, काही नाही म्हणाला तो. तुम्ही आईकडे द्या बरं फोन. ठीक आहे, लेकीला आईशी बोलायचंय, असं म्हणत अनंतरावांनी स्पीकरचं बटन दाबले. हॅलो मनू, बोल बाळा. हॅलो आई. अगं आई, तू ज्योतिषी आहेस का गं? तू सांगत होतीस ना, ते अगदी बरोबर होते. इथून पुढे तू शिकवलेलं मी सगळं नीट लक्षात ठेवेल. कुठलाही निर्णय घ्यायला घाई करणार नाही. हो बाळा, मला माहीत होते. माझी मनू आता सगळं नीट सांभाळेल. अशीच आनंदात राहा. हो आई, उद्या मी आणि विवेक ताईंकडे जाणार आहोत. तिकडून आले की सगळं सांगेन मी तुला. हे सगळे ऐकून खुश आणि आनंदित झालेले अनंतराव चेष्टेने मनूला म्हणाले, ए मन्या, अगं पण ते जोशी वकिलांना फोन करायचा की नाही? सांगितलेच नाही तू. मनू लाडाने, काय हो बाबा, तुम्ही पण माझी चेष्टा करताय. नाही करायचा वकिलाला फोन. आत्ता पण नाही आणि कधीच नाही. आई, आय लव्ह यू. बाय, गुड नाईट. असं म्हणत मनूने कॉल कट केला. रमाताई आणि अनंतराव सगळं ठीक आहे म्हणून खुश झाले होते. अनंतराव रमाताईंना म्हणाले, रमा, मी कितीही म्हणालो ना, मन्यावर माझं खूप प्रेम आहे, पण तरीही खऱ्या अर्थाने तूच तिला चांगले ओळखते आणि समजून घेऊन व्यवस्थित समजून पण सांगू शकतेस. आईची शिकवण खूप महत्त्वाची असते. समाप्त. श्रोतेहो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एक छानशा कथेमध्ये. धन्यवाद.